हाय फ्रेंड्स, मी स्वातीज कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। चला तर मग आज आपण रताळ्यांपासून वेफर्स बनवणार आहोत। सहज सोप्या पद्धतीने मी 2 रताळे घेतलेत, ते स्वच्छ धुवून घेतलेत, वरची साल काढून घेतली आहे। आता आपण वेफर्स बनवण्यासाठी त्याचे काप तयार करून घेणार आहोत। जसे बटाट्याचे वेफर्स असतात ना, तसेच हे पण बनवता येतात। छान असे त्याचे काप तयार करून घेऊ। बघा किती छान स्लाइस तयार झालेली आहे। आणि हे वेफर्स कापले की लगेच तेलात फ्राय करायचे असतात, हे धुवायचे नसतात। खूप इझी रेसिपी आहे। बघू शकतात किती छान असे काप तयार झाले आहेत आपले। आता आपण एक कढाई घेऊ, त्याच्यात तेल टाकून घेणार आहोत आणि तेल तापले की फ्राय करून घेणार आहोत। तेल आपलं आता गरम झालंय, त्याच्यात आपण वेफर्स टाकून घेणार आहोत छान असे आणि 2 मिनिटं फुल आचेवर आपण फ्राय करणार आहोत। नंतर आपण 5 मिनिट हे कमी आचेवर फ्राय करायचे, म्हणजे हे कुरकुरीत राहतील। 2-3 आठवडे सहज टिकतात, खाण्यासाठी पण कुरकुरीत होतात। खूप सोपी रेसिपी आहे, खूप झटपट होते। तेच रेसिपी खाऊन आपल्याला कंटाळा आला असेल तर अशी वेगळी रेसिपी करून तुम्ही खाऊ शकतात उपवासामध्ये। या नवरात्रीत तुम्ही बनवा, खूप सोपी आहे, चवीला पण खूप छान बनतात। बघा किती छान गोल्डन कलर आलेला आहे। छान असे इझी होतात न काही करता। बघा आता आपण दुसरी बॅच पण करून घेत आहोत। कलर छान असा चेंज होतो, गोल्डन कलर होईपर्यंत फ्राय करत राहायचे कमी आचेवरतीच। बघा आपले वेफर्स असे रेडी झालेत, ते ऑइली नाही झाले, तेलकट पण नाही झालेत। खूप छान अशी रेसिपी तयार झाली आहे। बघा त्याच्यासाठी मी आता चिली फ्लेक्स टाकणार आहे, चवीत थोडीशी चव वाढवण्यासाठी। मीठ टाकणार आहे, छान असं टॉस करून घेणार आहे। चवीला खूप भन्नाट अशी होणार आहेत। बघा खूप कुरकुरीत आणि छान बनतात। तुम्ही आवाजही बघू शकता। आता आपण प्लेट लावून घेणार आहोत। बघा कलर किती छान आलेला आहे, खूप झटपट झालेली आहे। आणि स्वातीज कॉर्नर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा।